चा तिढा सुटत नाहीये का? 27 जुलै 2026 रोजी न्यूज बुलेटिन येणार होतं. पसंतीक्रम उमेदवारांना सुरू होणार होते 1,70,000. तिथं काय झालं? त्याच्यानंतर आंतरजिल्हा बदली, पदोन्नती याच्यामुळे बदलणारी समीकरणं, संघटनांचा दबाव, दादा भुसेंचं भरती लवकरच व्हायला पाहिजे याच्या संदर्भात असलेलं ठाम मत आणि याच्यामुळेच महत्त्वपूर्ण बैठक. चला तर आपण पाहणं गरजेचं आहे की घडतंय काय, शिक्षक भरतीचं डाळ शिजते का आणि नक्की होत आहे का. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुमच्यापर्यंत जरी अजून याच्याबद्दलची माहिती असेल ना, थेट आमच्यापर्यंत पोहोचवा. स्वतःच पाठपुरावा केलेला आहे आयुक्त कार्यालय सोबत मंत्रालयातून आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे मी ॲडव्होकेट पद्मा बालुशा म्हणे. चला तर सुरुवात करूया. पसंतीक्रम लॉक करण्यासाठी टॅब उपलब्ध होणार होता अगदी 27 जुलै 2026 ला. परंतु असं काय झालं की जेणेकरून तो टॅबही उपलब्ध होऊ शकला नाही आणि सध्याची परिस्थिती काय आहे आणि महत्त्वपूर्ण बैठक त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपण घेतोय. मित्रमैत्रिणी, अर्थातच पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट संदर्भात सध्या जरी हे महत्त्वाचं असलं तरी सुद्धा जी आंतरजिल्हा बदली आहे आणि पदोन्नती आहे, दोन्हीला गती आलेली आहे आणि ठराविक कालमर्यादेतच त्यांना ती पूर्ण करायची आहे. ते एकदा पाहून घेऊया. कसं आहे, कोणत्याही समस्येचं जर तुम्हाला समजून घ्यायची असेल व्यवस्थित तर त्याच्या मुळापर्यंत गेलं तर लगेच लक्षात येतं. आजच याच संदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आहे. बऱ्याच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आंतरजिल्हा बदली पदोन्नतीमुळे शिक्षक भरतीवरती वास्तविक पाहता कोणताही परिणाम होणार नाही. पदोन्नतीचा विषय काय तर 1,815 शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. सीटीटी टीईटी उत्तीर्ण असताना न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एसओपी तयार केलेली आहे आणि त्याच्यानुसार ही प्रक्रिया चालू आहे आणि कधीपर्यंत कंप्लीट करायची पहा, 1 ते 31 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र शिक्षकांची शिफारस करून अंतिम निर्देश आहे, नियुक्ती आदेश निर्गमित केले जातील आणि याचमुळे पोर्टलचा टॅब जो अगदी 27 जुलै 2026 ला सुरू होणार होता त्याला सुद्धा स्थगिती आणण्यात आली आणि पुढची दिशा आहे त्याची वाट शालेय शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी पाहत आहेत. बरं, याच्यासोबतच अजून एक न्यूज आपण पाहतोय त्याच्यामध्ये बघा, ही कधीपासून सुरू झालेली आहे आणि तारीख तुम्ही लक्षात येईल 31 मार्च पर्यंत पदोन्नती आदेश जारी करून 2 मे रोजी शिक्षकांना नवीन पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत करणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि अशा संदर्भाचं सर्वांना जे काही टीईटी सीटीटी पात्र आहेत त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. परंतु याचा वास्तविक पाहता जाहिराती पोर्टलवरती रिक्त पद दिल्यामुळे पोर्टल भरतीवरती कोणताही परिणाम होत नसला तरी सुद्धा अधिकाऱ्यांचे हात बांधलेले आहेत. संघटनांचा इतका मोठा दबावगट तयार आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की SIRच्या आम्ही ड्युट्या करू, परंतु आम्हाला फक्त आणि फक्त हातामध्ये नियुक्तीपत्रक द्या, जिल्हा बदली झाल्याचं बदललेल्या जिल्ह्याचं पत्रक द्या, त्याच्यानंतर आम्ही जॉईन होऊ. आणि याच्यामध्ये अधिकारी अडकलेले आहेत त्या भरतीच्या प्रोसेसमध्ये, कारण विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत, शाळेला कुलूप ठोकलं जात आहे, विद्यार्थी बोंबाबोंब करतात नव्हे, पालक सुद्धा अक्षरशः जिल्हा परिषदेच्या ठिकाणी शाळा भरतात आहे. परिस्थिती अशी आहे की काही करून शिक्षक वेळेवरती देऊच असं दादा भुसे यांनी आश्वासन देऊन झालं, फक्त उमेदवारांनाच आश्वासन दिलं नाही. 26 मार्च 2026 ला तर त्यांनी संस्थांनाही सांगितलेलं आहे की 1 महिन्यात आम्ही तुम्हाला शिक्षक देऊ, परंतु हा जो जिल्हा वाईज बदलीचा जनरली याचा अफेक्ट होतो तो जिल्हा परिषदेच्या शाळांवरती होतो, त्याचा जो परिणाम होतो तो भरतीवरती कसा होतोय याच्या संदर्भातली महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाची स्वतः दादा मंत्री जी भुसे साहेब आहेत ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि याच्यावरती काही तोडगा निघेल का याच्यावरती महत्त्वाचा डिसिजन होणार आहे. आज शिक्षण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार आपल्याकडे ही माहिती पर्यंत पोहोचलेली आहे. लवकरच क्लिअर होईल की भरतीचा टॅब आहे पसंतीक्रमाचा तो 31 ऑगस्ट नंतर सुरू होईल की याच आठवड्यात होईल, कारण आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कोणती माहिती फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून देत नाही.
ज्या आश्वासन आपल्याला वरून येतात ते तुमच्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, परंतु उशीर होतोय. त्यामुळे उमेदवारांची सहनशीलता आहे ती संपत चाललेली आहे. याच्यासाठी प्रत्येक जणाने पाठपुरावा करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही रोज 25-100 ज्यांना शिक्षक व्हायचं या भरतीमध्ये तिथं परिषदेला जाऊन जाब विचारणार नाही, तोपर्यंत एक दबावगट तयार होणार नाही. आणि ऑलरेडी दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा ज्युनियर कॉलेजच्या जागा येत असल्यामुळे तोही टप्पा होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे काय, आता ज्यांना संधी नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी आहे. जरी सगळं सो कॉल्ड खरं असलं तरी सुद्धा सध्या पोर्टल भरतीला उशीर होतोय. याच्यावरती दादा भुसे यांनी अंतर्गत जिल्हा बदलीला नकार दिलेला आहे, परंतु संस्थांचं तसंच म्हणणं आहे की काही केलं तरी हे वेळेतच व्हायला पाहिजे, कारण नागपूर खंडपीठाचे तसे आदेश आहेत आणि त्याच्यानुसार चालतं. याच्यावरती तोडगा आज मंत्रालयाच्या बैठकीत घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतर हे महत्त्वाचं ठरेल की काय निर्णय येतो. सर्वप्रथम शिक्षक भरती वेळेतच व्हायला हवी. आता हा टॅब सुरू होणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षण विभाग त्याच्यावरती काय निर्णय घेत आहे, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचे जे काम करत आहेत त्यांच्यापर्यंत पण सुद्धा ही माहिती पोहोचवा की अशा पद्धतीने आहे जेणेकरून ती तुमची दिशाभूल करणार नाहीयेत. आणि आजच ही गोष्ट क्लिअर होईल, पुढची दिशा सुद्धा ठरेल आणि एव्हरीथिंग गोज वेल, अदरवाईज एव्हरीथिंग फॉल्स इन इट्स प्लेस. तर म्हणजे टॅब सुरू व्हायला काहीच हरकत नाही याच आठवड्यामध्ये, परंतु नक्की काय निर्णय होतो ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षक संघटना तेवढ्या स्ट्रॉंग आहेत. आता हा बॉल आहे तो कोर्टमध्ये जातो मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या, की त्यांनी हे संघटनांना समजून सांगणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने भरतीचा आणि बदलीचा काही परिणाम होत नाही. पण इव्हेंच्युअली जर तसा होत असेल तर मात्र त्याला उशीर लागू शकतो. सर्वांपर्यंत पोहोचवा. याचे अपडेट जसे आमच्यापर्यंत येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वास्तविक पाहता तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगितलं जातं ना ते तुम्हाला दादा भुसेंच्या ऑफिशियल वॉलपेपरला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच सध्या जो आपल्या पुढे यक्ष प्रश्न आहे त्याला मार्ग मिळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र राहूया, एकमेकांवर विश्वास ठेवूया, पाठपुरावा करूया. तुमच्याकडे जरी अशा संदर्भातली कोणती माहिती आली तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण महाराष्ट्रापर्यंत जे गोरगरीब उमेदवार मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत येऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत ही आपण बातमी पोहोचवली पाहिजे. नक्की घडतंय काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. स्टे कनेक्टेड. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आली की आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचू. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमच्या जीवलगांना पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये.